धनत्रयोदशी दिवशी यमदीपदानालाही खूप महत्त्व आहे. यमांना प्रत्यक्ष पूजन केले जात नाही, त्यामुळे आपण प्रतिकात्मक दिव्याच्या रूपात पूजन करत असतो. यमासाठी आपण कणकेच्या पिठाचा एक दिवा बनवायचा आहे आणि 2 मुटके. हा दिवा आणि मुटके एका विड्याच्या पानावर किंवा कर्दळीच्या पानावर तुम्ही ठेवू शकता. आता यात टाकायचे आहे तेल आणि वात. त्यात टाकायचं आहे कॉईन. आता या दिव्याला आपल्याला कुंकू लावायचे आहे, अक्षत व्हायचे आहे आणि नैवेद्य म्हणून त्यातच साखर टाकायची आहे. हा दिवा आता घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे आणि तिथेच प्रज्वलित करायचा. घरातील सर्व सदस्यांनी प्रज्वलित केलेल्या दिव्याला नमस्कार करायचा, आयुष्य आणि आरोग्य मागायचं आणि अपमृत्यू टाळावं असा आशीर्वाद मागायचा आणि सर्वांनी याला नमस्कार करायचा. या दिव्याला उपलब्ध असेल तर सदाफुलीचे फूल आपण वाहू शकतो. हा दिवा विझताना पाहायचा नसतो, त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा, नमस्कार करायचा आणि घरात यायचा. यमदीपदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे. यामुळे अपमृत्यू तर टळतोच, पण दीर्घ आयुष्यही मिळतं असे म्हटले जाते.